रेषा तयार केलेली आहे। हा रेषेचा डेमो आपले विद्यार्थी आपल्या सर्वांना देत आहेत। जो आकार तयार करण्यात आलेला आहे हा आहे स्क्वेअर चौकोन। कवायतीच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांनी चौकोनाचा आकार आपल्या सर्वांसमोर तयार केलेला आहे। अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपले विद्यार्थी हे विविध आकार तयार करत आहेत। ही संगीतमय कवायत अतिशय सुंदर सादर केली जात आहे। अर्थात आम्हा सगळ्यांना अभिमान आहे या गोष्टीचा की आम्ही प्लॅनेट GSBचा एक भाग आहोत आणि त्याच प्लॅनेट GSBचा लोगो आता आपल्या विद्यार्थ्यांनी आपल्या समोर कवायतीच्या माध्यमातून सादर केलेला आहे।
प्लॅनेट GSTचा एक भाग आहोत. आमच्या शाळा जरी 3 असल्या तरी या प्लॅनेट GSTमध्ये आमची एसी दिसून येते, आमची युनिटी दिसून येते आणि हीच आमची खूप महत्त्वाची गोष्ट मानली जाते. आणि ज्याचा आम्हाला अभिमान आणि गौरव आहे ते म्हणजे आमचं GST. तरी गजानन गिरू पाटील विद्यावंती एका मुलाने आपल्या वडिलांसाठी बघितलेलं एक स्वप्न, आज ते बाबा सुद्धा वडील बघत असतील तर त्याला खूप समाधान वाटत असेल की माझ्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे एक नारायण पाटील सर आणि आपला दुसरे म्हणजे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय गणेश पाटील सर हातात हात घेऊन एक छोटासा रोपटोचं हे झालेलं प्लॅनेट GST वटवृक्ष बघताना त्यांना सुद्धा अतिशय आनंद होत असेल. आणि प्रत्येक मुलाच्या हृदयामध्ये ही अपेक्षा असावी की आपल्या वडिलांचं नाव मोठं करावं. याकरता उत्तम असे उदाहरण आहे तर नेहमी म्हणतात हे नाव नाही, जोपर्यंत चंद्र आहे, सूर्य आहे, तारे आहे तोपर्यंत ही शाळा आहे आणि राहणार आहे ती टिकून राहणार आहे. याचे उत्तम उदाहरण आहे प्लॅनेट GST. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना यातनं खूप सारी प्रेरणा देण्यासारखं आहे की स्वप्न बघा तर अशी बघा की जी आपण रात्री बघतो ती स्वप्नच नाही, की जे आपल्याला झोपून येते ते स्वप्न. आणि खरंच या प्लॅनेट GSTच्या उत्तरासाठी गणेश पाटील सरांनी बघितलेलं डोळा नाही, डोळ्याला डोळा नाही आणि नेहमी प्रगतीच्या गोष्टी एवढी प्रेरणा एवढी ऊर्जा या प्लॅनेट GSTमध्ये आहे. आणि अर्थात ती आपल्या शिक्षणामध्ये सुद्धा येते आणि त्याचं ते उत्तम उदाहरण आहे इथे कला आहे, इथे शिस्त आहे, इथे अभ्यास आहे, इथे प्रत्येक गोष्ट आहे ते म्हणजे आमचं प्लॅनेट GST. आणि सांगायला आनंद होतो की या पंचक्रोशीमध्ये अशी एकही शाळा नसेल की त्या शाळेमध्ये असे विविध उपक्रम घेतले जातात. विद्यार्थ्यांना